भयानक हे दृश्य पाहण्यासाठी आम्ही ते लांबून आले आहे. माझ्याबरोबर आहे गणेश कुलदीप झेंडे, गणेश पारकर, आणि गणेश पवार आहे. या तुम्ही पाहू शकता. कठीण परिश्रम करून इकडे इथपर्यंत आलो आहे. हे तुम्ही दृश्य पाहू शकता. निसर्गरम्य आहे. पण रात्रीच्या अशा वेळी अनोख्या जागी येणं म्हणजे चुकीचंच आहे. पण मी कठोर परिश्रम करून तुम्हाला हे व्हिडिओ दाखवतोय. ह्यामध्ये काही अघटित होऊ शकतोय किंवा भूतांचा सुद्धा वास असू शकतोय. तर तुम्ही सावधपणे ह्या इकडे अशा अरण्यात येऊ शकता. घरात बस भूतबंगल्याबद्दल सांग ना. या बंगल्याबद्दल आणि या बंगल्यामध्ये आता असं बोल, मी आता तुम्हाला असे बंगला दाखवणार. मी तुम्हाला असं बंगला दाखवणार आहे की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. माझ्याबरोबर या मागे या. मी तुम्हाला इथं कॅमेऱ्यापाशी येऊन बोल. तर तुम्ही नवीन जागेत आलो आहे आणि हा भूत बंगला आहे. याच्यामध्ये काही प्राणी, अगण्य प्राणी राहतात. त्यामध्ये साप, विचू आणि काही सरपटणारे प्राणी आहेत. आणि हा पूर्ण भूताचा वाडा आहे. तर मी या अशा ठिकाणी यायला मला आनंद वाटतो आणि तुम्ही या. सर तुम्ही या बंगल्यामध्ये आता जाऊन दाखवसाल? या ना तुम्ही. हे तुमच्यासाठी मी स्वच्छ करत आहे. हा पावाडा. सर हा वाडा किती काळापूर्वीचा तुम्ही सांगू शकता का? हा मिनिमम तरी 1970च्या दरम्यानचा आहे. ओ माय गॉड. आणि हा पूर्ण भुताडकीय वाडा आहे. अरे बाप रे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि काही. सर मग तुम्ही या वाड्याच्या बाजूला तिथं राहता, मग तुम्ही कसं काय सगळं मॅनेज करता? मग तुम्ही कसं काय या सगळ्या कठीण परिस्थितीतून तुम्ही येता जाता, थोडं सांगू शकता का? हे कसं म्हणजे जीवनचक्र आहे. आपण जर संघर्ष करायचा म्हणला तर जीवनामध्ये संघर्ष आलाच. त्यामध्ये तुम्ही प्राणी असू दे या कुठली अघटित गोष्ट म्हणजे कोणी आत्मा असू दे या काय असू दे, त्यासाठी संघर्ष करणं जरुरी आहे. अच्छा. पण सर मला असं म्हणायचं होतं, तुम्ही आता तुमचं लहानपण मुंबईमध्ये गेले की गावीच गेले? इथं गावाकडेच गेले? माझं निम्म शिक्षण मुंबईमध्ये झाले आणि निम्म गाव आहे. त्यामुळे मला इथला असा परिसर आवडतो. अच्छा. सर मग तुम्हाला भीती वाटत नाही का? तुम्ही इथं तुमच्या भूतबंगल्याच्या बाजूला तुमचं घर आहे, तुम्ही तुमची पूर्ण फॅमिली राहता तुम्ही इथं, मग तुम्हाला असं भीती वाटत नाही का बाबा आपल्याला काही असे कसले अघटित घडू शकतं आपल्यासोबत किंवा चोऱ्या माऱ्या होऊ शकतात काय? असं नाही, भीती वाटायचं कारणच नाही. कसं ही ज्या हवा आत्मा आहे जी आहे XYZ आहे त्या कशा म्हणजे ज्या वेळेस म्हणजे त्यांना ठराविक टाईम नसतो. अच्छा. 12 वाजता बोला किंवा 3 वाजता आणि रात्रीच्या 2-3च्या नंतरच ह्या. अच्छा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, जो असा होता आपला भूताचा वाडा. या ठिकाणी येणारा रस्ता आहे, म्हणजे पहिला जुना रस्ता होता, आता नवीन कॉन्क्रिटिंग केलेलं आहे. तर तुम्ही आता बघू शकता हा भूतबंगला, या ठिकाणचाच प्लेस, हे संपूर्ण असं रम्य असं वातावरण तुम्ही बघू शकता. तर आता हे सगळा व्हिडिओ बघा तुम्ही, सगळं शेअर करा, लाईक करा, फॉलो करा आणि आम्हाला सपोर्ट करा. आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत असेच नवीन व्हिडिओ आणि तुम्हाला मनोरंजन करण्यासाठी. धन्यवाद. तुम्ही काही 2 शब्द बोलू शकता फॅन्स लोकांबरोबर तुमच्या? तुम्हाला जर अशा ठिकाणी यायचं असेल तर त्यासाठी मोठं काळीच पाहिजे. बरोबर. म्हणजे काय म्हणजे अशा ठिकाणी साप येऊ शकतोय, काही येऊ शकते. बरोबर आहे. बरोबर. मग तुम्ही धाडस केलात आणि अचानक तुम्ही घाबरलात. बरोबर. मग त्या गोष्टी आपण काय बोलतो, याला हे झालं त्याला ते झालं. बरोबर. तुम्ही या इथे भेट देऊ शकता. ओके. एकदा तुमच्या फॅन लोकांना सांगा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, फॉलो करा. असं जो कोणी इकडे मला चाहता येत असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि फॉलो करा आणि सर शेअर करा. तुमच्या फॅन लोकांना जर तुम्हाला भेटायला यायचं असेल तर तुम्ही काय ॲड्रेस सांगू शकता तुमच्यापर्यंत येण्यासाठी? माझ्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही मुक्काम पोस्ट पाबळ, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. अच्छा मी वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि अशा विजिट देतो, अच्छा जेणेकरून माणसाने ही भूत ही वैशिष्ट्य नाही, कारण आपण बरोबर. घाबरतो, आपल्या सावली आपण घाबरतो बरोबर आणि बरोबर. लोकांनी त्याच्यात काय झालंय, त्याच्यात भूताचा हे केलेलं आहे. मग अच्छा. आता लाईट आल्यापासून हा प्रमाण कमी झाले आहे. तर कोणी अच्छा. घाबरू नये, काही नाही, फक्त एन्जॉय म्हणून आणि ओके आनंद म्हणून या. ओके धन्यवाद. थँक्यू.